नमस्कार मंडळी, सुनील आणि सीमास किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो। आज घरामध्ये एकटाच आहे आणि जेवण बनवायला कंटाळा येतोय, तर आपण एक छोटीशी रेसिपी बनवूया। टोमॅटो कांद्याची भाजी। ती तुम्ही पावाबरोबर खाऊ शकतात आणि चपातीबरोबर खाऊ शकतात। चला तर बघूया टोमॅटो कांद्याची भाजी। टोमॅटो कांद्याची भाजी बनवताना लागणारं आपल्याला ज्या वस्तू आहेत ते कांदा क्वांटिटीमध्ये, लसूणचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, ठेचून नाही घ्यायची, थोडीशी मिरची, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं, आणि टोमॅटो। आता आपण कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घेऊया। तेल जरा आपल्याला जास्त प्रमाणात लागतं कारण कांदा आणि टोमॅटोचीच भाजी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये तेल जरा जास्त प्रमाणात घ्यावं लागेल। तेल घेतलं आपण। आता याला थोडंसं गरम व्हायला द्या। गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सर्वप्रथम कढीपत्ता टाकून घेऊया, थोडंसं जिरं, आणि फ्लेम स्लो करून टाका। आपल्याला ही भाजी आहे ना स्लोमध्येच बनवायची आहे, स्लो फ्लेमवर। आता हिंग टाका याच्यामध्ये। नेहमीप्रमाणे हिंग शरीराला खूप चांगलं असतं, जिरे शरीराला चांगलं असतं, हे टाकलं पाहिजे। चवीपेक्षा शरीराला खूप चांगलं असतं। आता आपण लसूण टाकलेले आहेत। लसूण आपल्याला लालसर करून घ्यायचे आहेत, थोडेसे जाळायचे नाही आहेत, थोडेसे शिजले पाहिजे, म्हणजे ते कच्चे नाही लागले पाहिजे खाताना। आता याला व्यवस्थित हलवून घ्या। आता याच्यामध्ये कांदे टाका। साधारण थोडेसे लालसर झाले लसूण की आपल्याला कांदा टाकायचा, एकदम जळायला नाही द्यायचं आहे, कारण हे आता आपण जेव्हा कांदा आपण फ्राय करणार त्यावेळी हे बरोबर त्याच्यावर शिजणार आहेत। आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे, याला आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे। कांदा स्लो गॅसवरच करायचा, फास्ट गॅसवर करायचा नाही। थोडंसं मीठ टाका। नेहमीप्रमाणे मीठ टाकल्यामुळे कांद्याचं शिजण्याचं प्रमाण लवकर चालू होतं। आणि कांदा आपल्याला स्लो गॅसवरच करायचा आहे, जास्त फास्ट गॅसवर करायचा नाही, नाहीतर वरून शिजून जाईल, आतमध्ये कच्चा राहील। बघा, हा कांदा आता ट्रान्सपरंट पण झालेला आहे आणि शिजलेला पण आहे, व्यवस्थित शिजला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेले आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही। ही सगळी प्रक्रिया आपल्याला स्लो गॅसवरच करायची आहे। फास्ट केलं तर काय होणार की भाजी चिटकून जाणार खाली। आता दोन्ही एकत्र थोड्या वेळ आपण हलवून घेतलेले, थोडेसे हलके हलके टोमॅटो पण शिजलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये मसाला करायचा आहे। थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची, याच्यामध्ये मी काश्मीरी मिर्च टाकत नाही आहे, धना जिरा पावडर, आपण याच्यामध्ये दोन मसाले स्किप केलेत, एक गरम मसाला आणि दुसरा काश्मीरी लाल मिर्च, कारण ही भाजी कलर येतो याला, या मसाला पण कलर येतो। मला थोडंसं स्पायसी पाहिजे, पण मला डार्क लाल कलर नको आहे, त्यामुळे ही काश्मीरी मिर्च मी टाकलेली नाही आहे। आता व्यवस्थित हे मसाले फ्राय करून घ्या तेलामध्ये। खाली जे भाजीमध्ये तेल आहे त्याच्यामध्ये जे व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे, याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे। आता आपण याला झाकून ठेवूया। झाकल्याने काय होतं की आतमध्ये जी स्टीम जनरेट होते, त्या स्टीमनी जी भाजी शिजली जाते। बघा, ही भाजी शिजून तयार झालेली आहे। ही रेसिपी कशी तुम्हाला वाटली ते नक्की कमेंट करा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, तयार झाली आपली भाजी। चला तर पावाबरोबर आपण टोमॅटो कांद्याची भाजी खाऊया आणि त्याचा आनंद घेऊया। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकतात आणि डाळ भाताबरोबर खाऊ शकतात। थँक्यू।